अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आपल्या सर्व स्वामी भक्तांचा आवडता दिवस तो म्हणजे स्वामी महाराजांचा प्रकट दिन येत्या 31 मार्चला येतोय। प्रकट दिनानिमित्त आपण सर्व स्वामी भक्त स्वामींच्या वेगवेगळ्या सेवांना बसलो आहोत। मग अगदी 21 दिवसांची असेल, 11 दिवसांची, 7 दिवसांची, 3 दिवसांची, ज्याला जेही काही शक्य होईल तेवढ्या सेवेला प्रत्येक जण बसला असाल। आता आपण वाट पाहतोय, आतुरता आहे ती आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाची। आपण आतापर्यंत स्वामी महाराजांचा प्रकट दिन आपापल्या परीनं जेवढा काही जसं जमेल तसं आजपर्यंत साजरा करत आलेलो आहोत। परंतु जर कोणी स्वामी सेवेत नवीन असेल, ज्याला माहिती नसेल की सेवा काय करायची, प्रकट दिन कसा साजरा करायचा, काय अभिषेक करायचे स्वामींच्या मूर्तीवरती, तर तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं मिळतील। जर स्वामी सेवेत कोणी नवीन असेल, कोणाला याची माहिती नसेल, तर हा व्हिडिओ मात्र जास्तीत जास्त शेअर करा की प्रत्येकापर्यंत आपल्या स्वामींची महती कळेल, स्वामींचा प्रकट दिन कसा साजरा करायचा हे सर्वांपर्यंत पोहोचेल। तर आता प्रकट दिन म्हणजेच 31 मार्चच्या दिवशी सकाळी जर तुम्हाला लवकर उठता आलं, अगदी ब्राह्म मुहूर्तावरती, तर अवश्य उठा। एकच दिवस जो असतो तो आपल्याला स्वामी महाराजांसाठी काहीतरी करण्यासाठी खास असतो। वर्षभर आपले महाराज आपल्या कायम पाठीशी उभे असतात, ते प्रत्येक वेळी आपल्या भक्ताच्या मागे धावून येत असतात। तर आपल्याला सुद्धा स्वामींसाठी एक स्पेशल दिवस म्हणजे प्रकट दिन। तुम्ही सकाळी लवकर ऑफिसला वगैरे जाणार असाल तर सकाळी लवकर उठून सुद्धा तुम्ही या सेवा वगैरे करू शकता। दिवसभरामध्ये प्रकट दिनानिमित्त आपल्याला काय काय करता येईल ते आपण बघूया। जसं तुम्हाला जमेल तसा तुम्ही प्रकट दिन अवश्य साजरा करू शकता, पण मी स्वतः प्रकट दिनाच्या दिवशी काय करते, कोणत्या सेवा करते हे मी तुम्हाला आज माझ्या व्हिडिओमार्फत शेअर करणार आहे। तर सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम आंघोळ वगैरे झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला हळदीचं आणि गोमूत्राचं लेपन करायचे। घरात कोणताही शुभ प्रसंग असो, सण असो, अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार या दिवशी मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला हळदीचं आणि गोमूत्राचं लेपन करायचं असतं। यामुळे काय होतं, घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी येते, जी काही निगेटिव्हिटी असेल ती आपल्या उंबरठ्याच्या बाहेर राहते आणि घरातलं वातावरण मंगलकारक राहतं, खूप छान राहतं, स्वतःला खूप पॉझिटिव्ह वाटतं। त्यामुळे प्रकट दिनाच्या दिवशी उंबरठ्याला हळदीचं आणि गोमूत्राचं लेपन मात्र करायला अवश्य विसरू नका। नंतर आपल्या घरातल्या जेवढे काही देव असतील त्या सर्व देवांची व्यवस्थित यथासांग पूजा करायची। पूजा झाली की मग आपल्याला देवघरासमोर बसायचे। प्रकट दिनाच्या दिवशी जर तुम्हाला स्वामी महाराजांच्या वेगळ्या पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही वेगळी पूजा मांडणी सुद्धा करू शकता। देवालयाच्या जवळ करा किंवा जिथे तुम्हाला जागा सोयीस्कर पडेल तिथे तुम्ही मांडणी करू शकता। मांडणी कशी कराल तर जागा तिथली स्वच्छ पुसून घ्या, चौरंग मांडा, चौरंगाभोवती छानशी रांगोळी काढा, चौरंगावरती एक छानसं नवीन वस्त्र अंथरा आणि वरती स्वामींची मूर्ती तुम्ही मांडू शकता। स्वामींच्या डाव्या हाताला तुम्हाला शंख ठेवायचा आहे आणि स्वामींच्या उजव्या हाताला घंटी ठेवायची आहे। आणि जर तुम्हाला वेगळी मांडणी करायची नसेल तर मग देव्हारात जिथे तुम्ही स्वामींची मूर्ती ठेवता तिथेच तुम्ही मांडणी करू शकता। आता जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल, मग ती पितळेची असेल किंवा अन्य कोणत्याही धातूंची असेल, कोणतीही जर मूर्ती असेल, तर त्या अभिषेक कसा करायचा, तर सर्वात प्रथम आपल्याला आधी दिवा लावून घ्यायचा आहे। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण दिवा प्रज्वलित करतो आणि मगच सुरुवात करतो। दिवा प्रज्वलित झाला की हळदी कुंकू लावायचं, फूल घालायचं आणि मग आपल्याला सेवेला बसायचं आहे। ताम्हणामध्ये स्वामींची मूर्ती घ्यायची। जर आपण श्रावण महिन्यामध्ये शिवशंभूंच्या पिंडीवरती अभिषेक करताना जी गळती वापरतो ती तुमच्याकडे असेल तर ती गळती लावून घ्या मूर्तीवरती। वरती पाणी होता तांब्यात आणि अभिषेकाला सुरुवात करा, म्हणजे एका साईडला अभिषेक चालू राहतो आणि आपल्याला एका साईडला स्तोत्रमंत्र जे काही असतात त्या सेवा घेता येतात। पण आता जर गळती नसेल तर मग काही हरकत नाही, एखाद्या तांब्यामध्ये जे काही तुम्ही अभिषेकाला वापरणार आहात ते घ्या आणि मग पळीनं त्याचा थोडा थोडा अभिषेक करा। आपल्याला अभिषेक आता आपण कोणकोणता करू शकतो, पाणी, दूध, पंचामृत, केशर, चंदन, अत्तर, जेही काही तुम्हाला जमेल तसा तुम्ही अभिषेक करू शकता। नाहीच जमलं तर फक्त पाण्याने सुद्धा आपण अभिषेक करू शकतो। आता अभिषेक करताना काय काय सेवा करायच्या, तर सर्वात प्रथम स्वामींची कोणतीही सेवा करताना आपल्याला श्री स्वामी समर्थ स्तवन म्हणायचं असतं। तो आपण जेव्हा श्री स्वामी समर्थ स्तवन म्हणतो तेव्हा मात्र आपल्याला अभिषेक करायचं नाही, हात जोडायचे आहेत आणि आपल्याला स्तवन म्हणायचंय। स्तवन म्हणून झालं की मग आता आपल्याला अभिषेकाला सुरुवात करायची। अभिषेक सुरुवात करताना सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा एक माळ जप करायचा आहे। त्यानंतर अथर्व शीर्ष, पवमान सूक्त, पुरुष सूक्त आणि श्री सूक्ताचं पठण करायचे। यांचं पठण करताना फलश्रुती घ्यायची गरज नाही। त्यानंतर श्रीराम रक्षा स्तोत्राचे 1 ते 10 श्लोक घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला इथे अभिषेक करायचा आहे। रामरक्षा झाली की आपल्याला अभिषेक इथेच थांबवायचा आहे। तांब्यातलं पाणी एका तांब्यात घ्या,
हे पाणी तुम्ही घरामध्ये सर्वत्र शिंपडू शकता आणि त्यानंतर थोडंसं पाणी आपल्याला तुळस सोडून बाकीच्या कोणत्याही झाडांना घालू शकता। सर्वांना थोडंसं पाणी प्रसाद म्हणून सुद्धा देऊ शकता। आता अभिषेक आपला इथे संपन्न होतो। नंतर पाटावरती मूर्ती ठेवा, स्वच्छ फडक्याने मूर्ती पुसून घ्या। जर तुम्ही वेगळी मांडणी करणार असाल तर तिथेही मूर्ती ठेवा, नसेल तर देवाऱ्यात जिथे ठेवता तिथे मूर्ती ठेवायची आहे। सर्वात प्रथम स्वामींना गंध लावून घ्यायचं, त्यानंतर स्वामींचं आवडते हिना अत्तर आपल्याला स्वामींना लावून घ्यायचं। हिना अत्तर लावताना कधी सुद्धा कापसाने किंवा फुलाने लावायचं। अत्तर लावून झालं की जर तुम्ही स्वामींसाठी नवीन काही वस्त्र आणली असाल, मुकुट असेल, फेटा असेल तर ते सुद्धा स्वामींना घालून घ्यायचं। स्वामींना छानशी छोटीशी माळ घालून घ्यायची आणि त्यानंतर फुलं अर्पण करायची। स्वामींना सर्वात जास्ती चाफा, मोगऱ्याचा हा गजरा आवडतो। जर चाफा मिळाला, मोगरा मिळाला तर स्वामींना अवश्य त्या दिवशी अर्पण करा। नाहीच तर कोणत्याही जास्वंदाची, झेंडूची, पिवळ्या रंगाची जीही काही कुठली फुलं मिळतील ती स्वामींना सुवासिक फुलं अर्पण करा। अशा प्रकारे स्वामींची सेवा आपली इथे पूर्ण होते। त्यानंतर स्वामींना खडी साखरेचा नैवेद्य दाखवून घ्या। नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला स्वामींची 10:30ची सकाळची आणि संध्याकाळची 6:30ची आरती मात्र अवश्य घ्यायला विसरू नका। आता मी तुम्हाला मूर्तीचं सांगितलं, पण जर आता कोणाकडे मूर्ती नसेल, फक्त फोटो असेल तर मग अशा वेळी काय कराल? स्वामींचा फोटो जो आहे तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मग स्वामींना अत्तर लावायचं आहे, गंध लावायचा आहे, हार घालायचा आहे आणि मग सुवासिक फुलं स्वामींना अर्पण करायची आहेत। खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जे मूर्तीचा अभिषेक करताना आपण जे स्तोत्र मंत्र म्हणतोय ती फक्त आपल्याला हात जोडून फोटोसमोर म्हणायची। तर सेम सेवा तुम्ही फोटोची सुद्धा करू शकता, फक्त आपल्याला फोटोला अभिषेक करायचं नाहीये। तर आता अशा प्रकारे मांडणी झाल्यानंतर स्वामींना धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्या, घंटा वाजवून घ्या आणि अशा प्रकारे इथे आपली स्वामींची मांडणी किंवा स्वामींची सेवा इथे संपन्न होते। आता जर कोणी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त पारायणाला बसला असेल, मग अगदी श्री स्वामी चरित्र सारामृत, गुरुचरित्र, संक्षिप्त श्री गुरुचरित्र, तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप, ज्याही कुठल्या सेवेला जर बसला असाल त्याची सांगता कधी करायची, त्या दिवशीची तुमची सेवा पूर्ण करा आणि मग तुम्ही दुपारी स्वामी महाराजांना संपूर्ण अन्नाचा नैवेद्य दाखवून याची सांगता करू शकता। गोडाधोडाचं जेवण बनवा, डाळ भात, स्वामींना पुरणपोळी आवडते, बेसनाचे लाडू आवडतात, जर तुम्हाला शक्य असेल तो गोडाचा पदार्थ दाखवा आणि मग इथे आपल्याला स्वामींना संपूर्ण अन्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्याचबरोबर गाईला सुद्धा जर तुम्हाला नैवेद्य दाखवणं शक्य असेल तर गाईला सुद्धा नैवेद्य काढा। अशा प्रकारे आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग तुमच्या पारायणाची इथे सांगता होते। आता तुम्हाला जर पारायण कोणाला जमलं नसेल, म्हणजे कुठल्या 11 दिवसांच्या 21 दिवसांच्या कुठल्या सेवेला जर बसला आलं नसेल, वेळ नसेल, तर प्रकट दिनाच्या दिवशी सुद्धा तुम्ही 1 दिवसाची स्वामींची कोणतीही सेवा करू शकता। किंवा आपण पारायणाला जरी बसला असाल, आता इथे आपली जर सेवा पूर्ण होते तर तुम्ही प्रकट दिनाच्या दिवशी वेगळी सुद्धा सेवा करू शकता। तर कोणती सेवा करू शकता? स्वामींच्या सगळ्यात आवडत्या 3 सेवा आणि प्रभावी सेवा, त्या म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या षडाक्षरी मंत्राच्या 11 माळ जप, 11 वेळा तारक मंत्राचं पठण आणि श्री स्वामी चरित्र सारामृताची संपूर्ण पोथी म्हणजेच 1 ते 21 अध्याय आपल्याला स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी दिवसभरामध्ये वाचायचे। ह्या सेवा थोड्या केल्यात तरीही चालेल। त्यानंतर जर तुमच्याजवळ कुठे स्वामी महाराजांचा मठ असेल, केंद्र असेल किंवा नाहीच दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन स्वामींचं, दत्त महाराजांचं दर्शन मात्र अवश्य घ्या। दर्शनाला जाताना संध्याकाळी नारळ, खडी साखर आणि फूल मात्र अवश्य घेऊन जा। तर अशा प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरा करायचा आहे। दिवसभरामध्ये आपल्याला स्वामींच्या ज्याही काही सेवा करता येतील तेवढ्या सेवा मात्र अवश्य करा। सेवा जर नाही जमल्या एवढं सर्व करून तर फक्त किमान नामस्मरण मात्र अवश्य करा। श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप मात्र तुम्ही दिवसभर कुठे कसाही करू शकता। कामानिमित्त बाहेर असाल किंवा सुवेर, सुतक, मासिक पाळी, विटाळ असेल त्या दिवशी काहीच या सेवा करता येत नाही तर किंवा तुम्ही नामस्मरण तरी मात्र अवश्य करू शकता। त्यासाठी कोणत्याही प्रकारचं बंधन, नियम, अटी नाही आहेत। अशा प्रकारे आपल्याला सर्व स्वामी भक्तांना स्वामींचा प्रकट दिन सोहळा साजरा करायचा आहे। मी सुद्धा स्वामी महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करता, त्या दिवशी काय काय सेवा करता हे मला कमेंटद्वारे अवश्य कळवा। आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत। तोपर्यंत इथेच थांबते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।